ठिकाणी रिझल्ट देतील की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही. काय आपलं म्हणणं आहे? थेट उत्तर दिलं, थेट. खालच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी फार आग्रह केला तर विचार करू. अरे बाबा ती वेळच येणार नाही रे. ते त्यावेळेस होऊन गेलं, पण ते 2.5 वर्षच होऊन गेलं. मॅजिक फिगर आम्ही गाठणार दोन्ही ठिकाणी, मॅजिक फिगर. नाही 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 नाही, लोकसभेच्या वेळेस लोक वेगळा विचार करतात. मी कितीदा तरी सांगितलंय. विधानसभेला वेगळा विचार करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळा विचार करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी ज्या एरियात फिरत होतो तिथं एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार होत्या आणि एकीकडे सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. त्याच्यामुळं त्या 2 उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून ते त्यांचा विचार करत असतील. आणि पवारसाहेबांची इतकी वर्षाची प्रगल्भ राजकीय कारकीर्द, अशा सगळ्या अँगलचा त्याच्यात लोकांनी भावनिक पण थोडा विचार केला आणि एकंदरीत वेगवेगळ्या आम्हाला ते अबकी बार 400 पार ते संविधान बदलणार ते पण लोकांच्यामध्ये थोडंसं पर्क्युलेट झालेलं होतं, विशेषतः SC ST मध्ये. आणि मायनॉरिटी मधला एक मोठा घटक हा पूर्णपणे आमच्यापासून दूर गेलेला होता. म्हणजे माझेच कार्यकर्ते किंवा त्यातले काही नेहमी बस उठ करणारे ते असे नजरेला नजर देऊन देखील बोलत नव्हते, खाली माना घालायचे. दादा चाललंय, बरं चाललंय, दादा बरं चाललंय. तेव्हा कळलं की बरं चाललंय म्हणजे आपलं बरंच होणार आहे. नाही नाही नाही, तसं नाही. तू दुसरा अर्थ का? तू काय आमच्या वाईटावर निघालाय काय? काय रे तुला काय आमचं काय? तू सुपारी घेऊन आलाय काय? काय शक्यता नाकारता येत नाही. कशाला खाजून खाजून काय करत? आता मुद्दा काय चाललाय? परत त्यांनी कुठला दुसरा मुद्दा काढला नाही, त्याच्यावर मी पण तिथंच थांबलो. हो का? सीताराम गंगावणे, ज्यांच्या नावात सीता पण आहे राम पण आहे, ते सीताराम गंगावणे. विचारा, तोंडावर सांगतो. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय काय? नाही नाही नाही, प्रश्नच येत नाही. ते काय UPA मध्ये ना, UPA